प्रसिद्ध मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे हा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाहुयात कोणता आहे हा चित्रपट, त्याबद्दल आणि माहिती. मराठी चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंतचा आपला अभिनय प्रवास सातत्याने विस्तारत अभिनेता आदिनाथ कोठारे आता आणखी एका बिग बजेट हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणमध्ये भरतची भूमिका साकारत असलेल्या आदिनाथच्या आगामी कलाकृतीची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यातच आनंद एल रॉय दिग्दर्शित नई नवेली या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट OTT आणि टेलिव्हिजन अशा 3 माध्यमावर एकाच वेळी आदिनाथ कोठारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिनाथ राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री यामी गौतम सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपट निर्माते आनंद एल रॉय यांच्या बॅनरखाली या चित्रपटांची निर्मिती होत असून बालाजी मोहन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, तर कथा हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 दसऱ्याच्या मुहूर्तावर थेट चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. एका ब्रेकनंतर आदिनाथ पुन्हा एकदा मराठी छोट्या पडद्यावर काम करत असून तो झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेतून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला असून कोठारे व्हिजन अंतर्गत यांची निर्मिती होत आहे. एकीकडे रामायणसारख्या भव्य दिव्य चित्रपटातील भरतच्या भूमिकेमुळे आदिनाथ चर्चेत आहे, तर दुसरीकडे नई नवेलीमधील त्याची भूमिका त्याच्या अभिनयातील वैविध्य अधोरेखित करणार आहे. तो बालकलाकार म्हणूनही करिअरची सुरुवात केली होती सुरुवातीला. तर आदिनाथच्या एकूणच करिअरबद्दल बोलायचं झालं तर दिग्गज चित्रपट निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा असूनही आदिनाथनं स्वतःच्या मेहनतीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बालकलाकार ते सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत तो काम करतो. आदिनाथच्या कारकिर्दीची सुरुवात अतिशय लहान वयात झाली. माझा छकुला या लोकप्रिय चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. या भूमिकेसाठी त्याला राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही काळ कॅमेऱ्यापासून दूर राहिलेल्या आदिनाथनं MBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या वेड लावी जीवा या चित्रपटातून आदिनाथने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.